खूप कमी लोकांना मेथीचे लाडू जरा गोड चवीचे आणि परफेक्ट बनवता येतात. म्हणूनच आज मी कमी गोड व डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता टिकून राहण्यासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी हे लाडू खाल्ले जातात. हे लाडू खाल्ल्याने वर्षभर आजारपण दूर राहण्यास मदत होते, कारण यातील पोषक घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व हाडंसुद्धा मजबूत होतात. नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मी जे लाडू तुम्हाला दाखवणार आहे ते 1 किलोच्या प्रमाणात आहेत आणि लाडू खूप छान असे होतात. तुम्ही इथे बघू शकताय, मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. अगदी अलगदरित्या असा लाडू तुटला जातो, अजिबात घट्ट होत नाही, खूप सुंदर असा तयार होतो. लाडू बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो खोबरे घेतले आहे. खोबरे मी बारीक कट करून घेतले आहे. त्यानंतर 400 ग्रॅम गूळ घेतला आहे. गूळ पण बारीक करून घेतला आहे. त्यानंतर 50 ग्रॅम डिंक घेतले आहे. 200 ग्रॅम खारीक बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो गहू घेतलेत. काजू व बदाम दोन्ही 50-50 ग्रॅम घेतलेत. त्यानंतर हालीम 50 ग्रॅम व अळशी 50 ग्रॅम घेतलेली आहे. 150 ग्रॅम मेथी मी घेतलेली आहे. शुद्ध गाईचे साजूक तूप घेतले. त्यानंतर 25 ग्रॅम खसखस व 10 ते 12 वेलची घेतलेली आहेत. सर्वप्रथम आपण गहू भाजून घेणार आहोत. हे बघा, एकदम छान असे खरपूस भाजल्यानंतर गहू काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर खोबरे घेतले होते ते पण आपण खरपूस कलरवरती भाजून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती छान खोबऱ्याला कलर आला. अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मेथी भाजून घेऊ. मेथी पण अशाच प्रकारे भाजायची आहे. थोडासा मेथीचा कलर बदलला आहे बघा, तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे मेथीसुद्धा भाजून घ्यायची आहे. आता यानंतर अळशी भाजून घ्यायची आहे. अळशी भाजून झाल्यानंतर हलीम पण भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे हलीम व 1 चमचा खसखस आपल्याला बाजूला काढून ठेवायचे. ते आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. अशाच प्रकारे काजू सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूप घालून सुद्धा भाजू शकताय. या स्टेजवरती आपल्याला बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. अगदी लालसर कलर आल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. आता मी इथे खसखस भाजून घेत आहे. यामधील 1 चमचा खसखस आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे, ती वाटायची नाही आहे. त्यानंतर 2 चमचे कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला डिंक घालायचा आहे. डिंक चांगला असा मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे, कारण आतपर्यंत तो भाजला जात नाही म्हणून. तुम्ही बघू शकता, डिंक आपला चांगला भाजला गेलेला आहे. अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे. हा डिंक काढून घेऊ. त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे आहेत. काजू व बदाम थोडेसे मोठे असेच वाटायचे आहेत, एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. हे बघा, गव्हाचं पीठ जे बारीक करून घेतलं होतं ते मी या परातीत घालत आहे. तुम्ही बघू शकता, मी खारीक भाजून घेतलेली नव्हती. भाजलेले खोबरे व कच्चीच खारीक असे दोन्ही मिक्स करून आपण हे बारीक करून घ्यायचे आहे. खारीक न भाजल्यामुळे आपल्याला तूप कमी लागेल. अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, भाजलेले खोबरे व खारीक दोन्ही एकत्र मिळून भाजलात तर दोन्ही खूप छान बारीक होतात आणि नुसतीच खारीक बारीक करायला गेलात तर मिक्सरच्या भांड्याचं पान तुटण्याची शक्यता असते. आता बारीक करून घेतलेली मेथी इथे घालायची. मेथी घालून झाल्यानंतर आपल्याला जो डिंक होता बारीक करून घेतलाय, मी बघू शकताय तुम्ही, तो याच्यामध्ये घालायचा आहे. 2 चमचे अख्खे हलीम बाजूला काढून ठेवूनच मग आपल्याला हे बारीक करायचे आहे. ही हलीमची पावडर पण आपण याच्यात मिक्स करू. त्यानंतर अळशीसुद्धा बारीक करून घेतले, ती पण याच्यामध्ये मिक्स करायची आहे. दहा ते 12 वेलचीची पावडर करून घेतली, ती घालायची. आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ हातानेच थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला थोडं थोडं लावून घ्यायचं आहे.
हाताने थोडं मिक्स करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण थोडं थोडं घालून 2-3 वेळेस फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मी एका साईडला सर्व मिश्रण केलेलं आहे व दुसऱ्या साईडला मी ते काढत आहे. अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी नरम असं लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काजू बदाम मी घातलेले नव्हते ते आता याच्यामध्ये मी घालून घेते. हालिम व खसखस आपण बाजूला काढून ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे, कारण ती लाडवामध्ये अखंड दिसते व दिसायला छान होतं. आता सगळं मिश्रण परत एकदा हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. एक कढई घ्यायची आहे व कढईमध्ये फक्त 400 ग्रॅम तूप आपण जे घेतलं होतं ते फक्त गरम करून घ्यायचं आहे, कडवायचं नाही आहे आपल्याला. हे बघा फक्त गरम करून घेतले मी आणि याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे, सर्व घालायचं नाही आहे. मी थोडंसंच घातलं आहे, अगदी थोडंसं शिल्लक ठेवलं आहे, लागलं तरच आपण वापरणार आहोत. आता तूप घातलेलं सर्व मिश्रण पुन्हा एकदा हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने असं जवळ केल्यानंतर एकत्र गोळा तयार होतो, याचा अर्थ अगदी परफेक्ट असं लाडवाचं मिश्रण तयार आहे. आता दोन्ही हातांनी आपल्याला लाडू वळायचा आहे. तुम्हाला जो साईज आवडेल ती तुम्ही करू शकताय, पण शक्यतो छोटाच करा. हे बघा अगदी छान असा लाडू, आपल्याला जास्तीचं तूपसुद्धा लागलं नाही आहे, छान लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की लाडू बनवा, अजिबात तुमचे लाडू चुकणार नाहीत. 1 किलोचे 40 लाडू तयार होतात याच साईजचे, म्हणजे 1 किलोपेक्षा जास्त म्हणजे 1.25 किलोसुद्धा होऊ शकतात. तुम्ही लाडू नक्की करून बघा व लाडू जर करून बघितले तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.